हो. नमस्कार मित्रांनो, आपलं या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या टुरिस्ट प्लेसवरती फिरायला आलो आहे, बोदलकसा रेस्ट हाऊसमध्ये. फिरता फिरता आपल्याला एक वनस्पती मिळालेली आहे, ज्याला आपण भुईनिम म्हणतो गावाकडे, आणि त्याच्या संस्कृतमध्ये कालमेघ म्हणून असं नाव आहे. तर मित्रांनो, याचा उपयोग म्हणजे हे फार खायला लई कडू आहे बरं का. याचा उपयोग म्हणाल तर आपलं जे जीर्ण ताप असतो, बुखार ताप असतो ना, तर त्याच्यामध्ये हा खूप उपयोगी आहे. याचा काळा काढून किंवा याचा काळा काढून पिऊ शकतो आपण, किंवा मग आपण याला वाळू टाकून याची बारीक पक्की करून सुद्धा गोळ्या बांधून आपण ठेवू शकतो. 2-3 वर्ष काही होत नाही याला. खूप खूप म्हणजे खूप कडू आहे. तापावरती खूप जोरदार उपाय आहे. मित्रांनो, बघू शकता आमच्या गावावरून थोडंच लांब अंतरावरती आहे, 7-8 किलोमीटरवरती बोदलकसा. तर बघू शकता अशा प्रकारे तलाव आहे. यातलं पाणी आपलं शेतांना बांधामध्ये जातोय. हे बघू शकता अशा प्रकारचे तलाव आहे. 5 किलोमीटर लांबच तलाव आहे. तिकडे अजून लांब आहे पूर्ण गेलेलं. इकडे एक गेलंय आणि अजून इकडे एक असं गेलंय. सध्या इथं बोट बंद आहे. इथं बोटिंगची पण व्यवस्था आहे बरं का, पण सध्या पावसाळ्याचे ते मागील 2 जण बुडालेले इथं, त्याच्यामुळे बोटिंगची सुविधा बंद केलेली आहे. तिथलं आपण जो रेस्ट हाऊस आहे तिथलं पुढलं ठिकाण दाखवते तुम्हाला थोड्याच अंतरावरती. हे अशाच प्रकारे मासेमाऱ्यांची बोट ठेवलेली होती. मागे जे 2 मुलं आलेले होते, तर ते बोट सोडून घेऊन गेले होते कोणालाही न सांगता, आणि त्याच्यामुळे ते बोट खराब असल्यामुळे बुडून मृत्युमुखी पावले. हे कॅनल आहे, ह्या कॅनलच्या माध्यमाने इथून पाणी जातोय. बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खूप जण फिरायला आणि पार्टी वगैरे करायला पण येतात. आता सध्या पावसाळ्यामध्ये नाहीच जास्त. परवाला जे मैत्री दिन होतं, मैत्री दिनानिमित्त खूप पब्लिक होती इथं. त्या दिवशी आपण काही आलेलो नाही, पण सोबतीचे जे मित्र होते ते आलेले इकडे. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे छोटंसं गार्डनिंग केलेलं आहे इकडे. आणि थंडीमध्ये हिवाळ्याच्या ठिकाणी ह्या रूममध्ये DJ वगैरे लावलेला आहे. मस्तपैकी एन्जॉय करतात. इधर जाके आते जंगल में मंगल बंद करके आ जाते. या फोटो खींच रहे का, बहुत जोरदार आएगा. हे छोटंसं देऊळ सुद्धा आहे इथं. इथं टायगर पण आहेत. डुप्लिकेट टायगर आहे. हे बघू शकता रेस्टॉरंटचं मागचा एरिया आहे. सकाळी इकडे पाणी आलेलं. गावाकडे नाही बरं का आमचं पाणी, पण इथं वनक्षेत्र असल्यामुळे हे 36 कमरे आहेत या हॉटेलमध्ये, आणि सगळ्या रूममध्ये AC. एका दिवसाचे 1200 रुपये रेंट आहे. 1 तास थांबा किंवा 24 तास थांबा. इकडे लहान मुलांसाठी झुले वगैरे पण आहेत. हे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे इथं, पण हे स्टाफच्या लोकांसाठी आहे. आणि आपण जे यात्रेकरू आहोत त्यांचे ते तिथे पार्किंग आहे. हे बघू शकता पुढून अशा प्रकारचं आहे. असं आहे.
बंद आहे काय हॉटेलाच? तर मित्रांनो बघू शकता, ही पार्किंगची व्यवस्था आहे इथली. पलीकडे पण आहे, पण ते पलीकडे सध्या माकडं आहेत थांबून, व्यवस्था नाही तेवढी, स्वच्छता नाही. हे छोट्या मुलांकरिता थोडं बनवलेलं आहे. आणि खाली बोटिंगची व्यवस्था आहे, पण सध्याला पावसामुळे बंद आहे ती. ते बघू शकता तिकडे माकडं आहेत. चला तर मित्रांनो, आपण आता माघारी चाललो आहे. चला मित्रांनो, निघालो आहे आपण आता. ते बघू शकता. हे इथनं बोटिंगला जाते तर